हाय एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आणि मी सकाळी सकाळी इथे मस्त स्वयंपाकाला सुरुवात केलेली आहे. आज पियाच्या टिफिनसाठी ना म्हणजे थोडी शेव टमाटरची भाजी जी आहे ना तशी बनवते मी. आणि आय थिंक मी तुमच्यासोबत रेसिपी पण शेअर केली आहे, पण मी तरी करून देईल तुम्हाला. म्हणजे कारण काय होतं की जेवढे ऑप्शन्स आपल्याला डब्याला मिळतील ना तेवढं चांगलं असतं. कारण सकाळी सकाळी आपल्याला समजतच नाही की बनवायचं काय, पण यासाठी एक चांगल्या पद्धतीची शेव जी आहे ना ती तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. मी तर जी शेव असते ना ती आमच्या गावाकडूनच घेऊन येते आणि मला असं वाटतं की इकडे पुण्याकडे तशी भाजीची शेव जी असते ना ती मिळतच नाही. अगदी जाडवाली मिळते, जी एवढी छान नाही लागत. थोडी अशी बारीक क्रिस्पी जी असते ना तशी पाहिजे असते. तर मी आज काय करते, माझ्याकडे टमॅटो ना थोडे जास्त होते म्हणून मग मी ना टमॅटो थोडे जास्त टाकते त्यामध्ये. आणि बघा आता इथे माझं म्हणजे ना काही लक्ष नव्हतं बरं का की पियाचं काय चाललं आहे. तिला म्हणजे मी बिझी होती त्यामुळे मी तिला सांगितलं तुझं दूध जे आहे ना तू घेऊन घे. मी कपात थोडं टाकलेलं असतं आणि बाकीचं पातेलीत असतं. आता त्यामध्ये चम्मच पण होती तर आणि मला दिसत नाही बाय द वे तिकडून की तिने चम्मच वगैरे काय कुठे ठेवली. हे सगळं मला एडिट करताना लक्षात आलं आणि मला भरपूर हसायला आलं हे बघून की पिया किती स्मार्ट व्हायला लागली. म्हणजे असं थोडं प्राऊड फिलिंग पण येत होती की ओके पिया आता स्मार्ट होते. कारण ही चम्मच ती ओट्यावर पण ठेवू शकली असती, पण तिने हायजीनचा विचार करून जे आहे की ओटा खराब असेल मग आपण तिला तोंडात जे आहे ते धरून ठेवू शकतो तसं कपात पण ठेवू शकली असती, पण म्हणजे धक्का वगैरे लागला ह्या हिशोबाने कदाचित तिने तोंडात पकडली असेल. पण मुलं किती स्मार्ट होत आहे ना. चला पिया पण हळूहळू स्मार्ट होते. आणि महत्त्वाचं म्हणजे हायजीनबद्दल कुठे काय कचरा आहे घाण आहे इथे ठेवायला नको हे तिला समजतंय ना. हे मला ह्या व्हिडिओमधून बघून मला खरंच खूप आनंद झाला की तिने अशा पद्धतीने जे आहे ही सिच्युएशन हँडल केली. तर बघा इथे म्हणजे टमॅटो वगैरे जे होते कांदा वगैरे सगळं मी परतून घेतलेलं आहे आणि सगळे सुके मसाले टाकते, थोडे वाटाणे पण टाकते. आणि मी आधी मी सुके मसाले टाकून घेतले आणि त्यानंतर जे होते ना मी आता टमॅटो टाकते. कारण टमॅटोची क्वांटिटी जास्त ठेवायची होती मला, कारण भरपूर टमॅटो आहेत आणि आता गावाला जायचं आहे त्यामुळे जो काही भाजीपाला आहे तो जास्तीत जास्त संपवण्याचा प्रयत्न चाललेला आहे. म्हणून म्हणजे 2 टमॅटोच्या ऐवजी मी 3 टाकले जेणेकरून शेव थोडी कमी टाकेल आणि टमॅटो थोडा जास्त टाकेल. तर आता हे छान मस्त परतून घेतल्यानंतर ना म्हणजे बघा आता टमॅटो जो आहे ना तो आता छान पूर्ण त्याचं पाणी जे आहे सुटलेलं आहे आणि तो पूर्णपणे शिजलेला आहे. आता थोडंच जेव्हा त्याचं शिजण्याचं जेव्हा प्रमाण बाकी असतं ना तेव्हा त्याच्यामध्ये थोडी शेव टाकायची. मी यामध्ये ना थोडा गूळ पण टाकते, पण माझं गूळ कापायचं बाकी आणि बरणीत भरायचं बाकी म्हणून यावेळेस मी स्किप केला आणि शेव टाकली, मिक्स केलं आणि लगेच झाकण ठेवून गॅस बंद करून घेतला. आणि बघा आता मी ना ब्रेकफास्टची तयारी चालली आणि ते करता करता मी खिडकी ओपन केली तर इतकं छान ब्राईट असं ते जास्वंदाचं फूल दिसतंय ना. म्हटलं चला तुम्हाला हे दाखवून देऊयात. म्हणजे खिडकीतून असं दिसतं ना आणि जेव्हा वरच्या साईडला असतं ना तेव्हा खूप छान वाटतं मग. आणि त्याचा कलरच इतका छान ब्राईट आहे ना की काय सांगू तुम्हाला. जवळून बघूयात पुढे. तर आता जे आहे ना मी इथे ब्रेकफास्टमध्ये उपीट बनवते आणि मला खमण पण ॲक्च्युली ना खमणचं पीठ पण माझ्याकडे रेडी आहे, पण ते सगळं मम्मीकडून आणलेलं जे आहे ना ते मिक्स करायचं माझं बाकी आहे. म्हणून दररोज असं चाललं आहे की पोहे बनवा उपीट बनवा, कारण तो दररोज जे आहे ना मला वेळच मिळत नाही त्या कामासाठी. एक दिवस काढावा लागेल वेळ आणि ते मिक्स करून ठेवावं लागेल. तर इथे मी जे आहे पियाचा आता टिफिन पण माझा पॅक करून झालेला आहे. तिला शेवभाजी आवडते आणि तुम्ही बघा एक वेळा ट्राय करून बघा फक्त टमाटे आणि त्याच्यामध्ये शेव वगैरे जशा पद्धतीने मी तुम्हाला भाजी सांगितली ना, तुमचं म्हणजे आठवड्यातून 2 वेळा जरी तुम्ही मुलांना ही भाजी दिली ना आवडून अगदी टिफिन पूर्ण चकाचक करून येतील तिकडून. फायनली पिया स्कूलला गेलेली आहे आणि ती जशी घरातून बाहेर निघाली तिला बाय केलं ना की मी धावत आधी चहाची पातेली जी असते ना ती गॅसवर ठेवते, चहापत्ती वगैरे त्यामध्ये टाकून देते. म्हणजे तेवढ्या वेळ ती लिफ्टमधून खाली पुढे येईपर्यंत माझं हे काम संपलेलं असतं आणि मग ती चहा उकडण्याचा जो एक्स्ट्रा टाईम असतो ना तो माझा वाचतो. कारण काय होतं की आपला
प्रॉपर अशी उकडलेली चहा प्यायची जी असते ती सवय पडलेली असते. आणि मग पियाचे पप्पा तिला सोडून आल्यानंतर ते 5-10 मिनटं वेट करावं लागतं की ठीक आहे अजून चहा उकडते, झाले नाही अजून. मग तो जो आहे ते 5 मिनटं वाजतात आणि मग तिला बाय वगैरे करून आली आणि लगेच जे आहे इथे किचन क्लिनिंगला मी सुरुवात केलेली आहे. कारण काय होतं की भांडे वगैरे, मला एक कमेंट आली होती बाय द वे, तर त्या कमेंटमध्ये असं होतं की तुझे भांडे एवढे कमी कसे काय निघतात. तर बघा, मी दिवसातून 3 वेळा कमीत कमी भांडे घासून घेते. ब्रेकफास्टचे सकाळचे असतात ते माझे सकाळीच घासून होतात, जेवणाचे दुपारचे असतात ते दुपारी घासून होतात आणि रात्रीचे रात्री. मग त्यामुळे 3 टप्प्यात घासल्यामुळे काय होतं ना की जास्त भांडे जमा होत नाही. रेग्युलर माझी हीच रुटीन आहे. काहीतरी पाणी गेलं, लाईट गेलं अशा पद्धतीने किंवा खूपच काम आहे तेव्हाच माझे भांडे जमा होतात. अदरवाईज मी सवय करून घेतली की वेळेवर काम कंप्लीट करायचं. आणि कालच्या दिवशी ही जी ब्लँकेट आहे ना ही मी वॉश करून घेतली होती आणि आय थिंक शॉर्ट व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत हे शेअर केलेलं आहे. तर माझ्या भावाचं सामान वगैरे जो होता तो आणला होता आणि त्याचीच ही जी आहे ना ब्लँकेट नाही, चादर आहे अशी मोठी. पण धुताना काय हाल झाले आमचे, बापरे. म्हणजे मी मशीनमध्ये टाकायला गेली होती हिला, पण मशीनमध्ये ती काही भावतच नव्हती, एवढी मोठी. म्हटलं आता तर हातानेच धुवा लागेल. आधी मीच गेली होती धुवायला, पण माझ्याने काही झालं नाही कारण त्यामध्ये एवढं पाणी जिरल्यानंतर ती एवढी हेवी होऊन जाते. शेवटी मी त्यालाच सांगितलं, बाबा हे तुझं काम आहे आणि तूच कर. पण त्याच्यानेही एक पॉईंट नंतर काही तोडली जात नव्हती ती. मग आम्ही दोघांनी मिळून तिला कशी बशी वॉश केली आणि त्याचे जे काही म्हणजे आता रूम केलेला आहे तर 2-4 गोष्टी असतात आणि मग ते सगळं मी वॉश करून घेतलं जेणेकरून तो परत आल्यावर त्याला हे सगळं रेडी राहील. आणि आता बाल्कनीत आलं होतं तर आता मस्त जे आहे तुम्हाला सगळे फ्लावर्स दाखवते मी. आणि माहीत नाही हे सगळे पिटुनिया आहेत ना, मला असं वाटते की आता हळूहळू जे आहेत ते जातील कारण ऊन पडायला लागलं आहे. तसं मला कमेंट आली होती की पिटुनिया जे असतात ना म्हणजे मार्च-एप्रिलपर्यंत ब्लूम करतात, पण माझे 1-1, 2-2 हळूहळू जात आहे कारण उन्हाचं प्रमाण जे आहे ते खूप वाढतं आहे. आणि हे बघा असं पूर्ण गुच्छ जे असतं ना तसं ही शेवंती इतकी छान उमललेली आहे, मस्त वाटतं. वरच्या बाजूने जर उमलली असती ना तर मला असं वाटतं की फुलं अजून मोठे मोठे व्हायला तिथे जागा मिळाली असती, पण ते खालूनच उमललेत सगळे त्यामुळे जागा नाही आहे. आणि फ्युचरमध्ये ह्या छोट्या जास्वंद जे आहे ना रेड कलरचं त्याला पण भरपूर फुलं येतील कारण कड्याच एवढ्या जास्त आलेल्या आहे. आणि बघा जे खिडकीतून दाखवलं ना मी तुम्हाला तर ते जवळून किती छान दिसतंय. आणि हे जे आहे ना हे मला आता सोल्युशन मिळालेलं आहे. एकदाची इन्व्हेस्टमेंट माझी ही झाली झाडांसाठी आणि कुठेही जाताना अगदी मी आता निवांत जाऊ शकते. त्यांची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल किंवा प्रोडक्ट मिळालं तर मी टॅग पण करून देईल. खूप युजफुल आहे. तुमच्याकडे भरपूर झाडं असतील अशी आणि गावाला जाताना टेन्शन पडत असेल तर मग हे तुम्ही घेऊन ठेवा. हा फेस पॅक ना मी परवाच्या दिवशी पण लावला होता, पण तो ट्रायल होता म्हणून मी तुमच्यासोबत शेअर केलं नाही. आता हे जे आहे ना 1 दिवसाआड मी आता लावते. त्यासाठी मी टी-शर्ट पण चेंज केलं कारण लाईट कलरचं टी-शर्ट घातलं होतं, म्हटलं डाग वगैरे पडला तर यामध्ये ना जी आंबे हळद असते ना तर ती मी मिक्स केलेली आहे. म्हणजे आता मागच्या वेळी जेव्हा मी मम्मी त्यांच्याकडे गेली होती ना तर आम्ही तेव्हा पूर्ण बाजारात फिरलो होतो आणि तिथे एक बाई खाली असं सगळे ते रॉ मटेरियल असतात ना असं हे म्हणजे काय म्हणतात जडीबुटी ज्याला म्हणतात तसं, तिला विचारलं मी की आंबे हळद आहे का. मग तिने पूर्ण जे असं म्हणजे अखंड असतं ना ते दिलं होतं. आणि मला आठवतं की आम्ही लहान असताना माझी आजी ना म्हणजे मॅच बॉक्समध्ये असे छोटे छोटे आंबे हळद किंवा जे आपली नॉर्मल हळद असते त्याचा तुकडा असतो तसं सगळं ठेवून ठेवायची. आम्हाला कुठे खरचटलं लागलं की मग ते उगवून जे आहे म्हणजे दगडावर असं घासून ते आम्हाला लावून द्यायची. आणि मी बऱ्याच वेळा ते उगवून ना लहानपणी माझ्या चेहऱ्यावर लावायची की ज्याच्याने म्हणजे आपण पडलो ते चांगलं होतंय तर आपल्याला चेहऱ्याला लावलं तर ब्राईट होईल नाही का. आणि मग त्या बाईला मी असं विचारलं की हाय का, मग तिने ते दाखवलं. मग पप्पांना सांगितलं की मला याची पावडर पाहिजे. मग पप्पा म्हणे तुला पाहिजे तर चल आपण जाऊयात दुकानात. आणि लकीली पाऊच मिळालं त्याचं. तर मी जस्ट नॉर्मल जी आंबे हळद होती ना ती अर्धा चम्मच घेतली होती आणि थोडं त्याच्यामध्ये आपलं बेसनचं पीठ टाकून जे आहे त्याची पेस्ट बनवून चेहऱ्यावर लावली होती. आणि छान वाटतं काहीतरी आपण लावलं तर म्हणजे त्याचा रिझल्ट यायलाच पाहिजे छान असं काही नाही आहे. हळूहळू येतो कारण ज्या आपण गोष्टी आपण घरी करतो ना जे काही आपण खातोय ना सगळं त्याचं रिझल्ट आपल्याला मिळतात पण हळूहळू मिळतात. आपण लगेच एक्सपेक्टेशन करतो कुठलं केमिकल आपण चेहऱ्यावर यूज करतोय काहीतरी क्रीम वगैरे यूज करतोय त्याचा रिझल्ट आपल्याला दिसतो लगेच. पण असं काही DIY तुम्ही करताय तर त्याचा रिझल्ट जो असतो ना उशिरा दिसतो पण जास्त काळ टिकतो. मी हे नेहमी सांगते. आणि मला अशा घरच्या गोष्टी बनवलेल्या ज्या असतात त्या मला अप्लाय करायला खूप जास्त आवडतात. सो तुम्हाला पण जर आंबे हळद मिळाली ना तर ट्राय करा. नॉर्मल इट्स टंग ट्विस्टर आय थिंक. नॉर्मल हळद ओके बोलता आलं मला. तर हळद यूज करण्यापेक्षा नॉर्मल तर तुम्ही आंबे हळद जी आहे ती तुम्ही तुमच्या फेस पॅकमध्ये इन्क्लूड करून घेऊ शकता. ट्राय करून बघा काही हरकत नाही. काही नाही आय थिंक 35 का 38 रुपयाचं पाऊच मला ते मिळालं होतं 50 ग्रॅमचं. सो गावाकडे वगैरे किंवा कुठे किराणा दुकानावर मिळालं तर ट्राय करा. आणि आता जे आहे मस्त माझी आंघोळ वगैरे झाल्यानंतर देवपूजा वगैरे झाली आणि आता पहिलं काम करते ते म्हणजे माझं आवडायचं ज्यूस जे आहे ते मी घेते. आता माझ्याकडे जवळजवळ 3-4 दिवस उरलेत फक्त आणि हा
4 दिवस आय थिंक, म्हणजे आजचा पकडून 4 दिवसामध्ये मला जे आवडे आणलेले आहेत ते सगळे संपवायचे रोजच्या रोज घेऊन. आणि मी तुम्हाला रोज आठवण पण करून देणार आहे, कारण आता जो आहे उन्हाळा स्टार्ट होईल आणि आवडे मिळणं आता बंद होईल. त्यामुळे 8-15 दिवसामध्येच तुम्हाला पण काय प्यायचं आहे ते आवड्याचा ज्यूस पिऊन घ्या आणि मी पण पिऊन घेते. मी आज त्यामध्ये काहीच ॲड केलं नाही आहे. म्हणजे मला असं वाटतं की जसं नॉर्मल आहे ना तसं प्यावं. म्हणजे त्याच्यामध्ये जर काळं मीठ वगैरे ॲड केलं ना त्याच्यातला आंबटपणा कमी होऊन जातो. पण आज मी नॉर्मलच घेतलं. आता येणाऱ्या 2-4 दिवसांमध्ये ना माझं मशीन दिवसातून 2 वेळा तरी हमखास लागणार आहे. हे पण त्याचीच ब्लँकेट वगैरे होती आणि ती मॅट वगैरे आहे. तर ते सगळं मला आजच्या दिवशी फक्त वॉश करून घ्यायचं होतं आणि मग आजचं वॉश झालं की त्याचं काम संपलं. मग उद्यापासून मी माझं जे आहे माझे कपड्यांची जे आहे ते मशीन लावायला जे आहे ते सुरुवात करेल. कधी-कधी असं होतं ना, खरंच मग आपल्याला वाटतं की खरंच अशा मशीन ज्या आहेत ते घरामध्ये पाहिजे. अदरवाईज हे सगळे नसतं वॉश केलं गेलं, आपण इग्नोर केलं असतं, जाऊ दे काय वॉश करायचं. आपल्या घरातल्या पण गोष्टी असल्या तरी पण आपण म्हणतो की जाऊ दे, घालूयात असंच, वापरूयात असंच, ब्लँकेट म्हणा, चादर म्हणा, असं आपण करत असतो. पण काहीतरी असलं आपल्याकडे ऑप्शन तर मग आपण त्यामध्ये जे आहे व्यवस्थित जे आहे वॉश करून घेऊ शकतो. एनर्जी वाचते आपली त्याच्या मागची. आणि आता मी इथे आलीच होती तर झाडांना पाणी देऊया म्हटलं. सकाळी आली पण काही पाणी देऊन झालं नाही. आणि बघा ही जी कुंडी आहे ना, म्हणजे 2 दिवसापूर्वी काय झालं, इतके नालायक म्हणावं या कबुतरांना की खरंच ना इतकं डोकं फिरतं माझं. म्हणजे आम्ही बऱ्याचशा गोष्टी असं ट्राय करत असतो. दिवसभर आम्ही बाल्कनीमध्ये येणं जाणं चालू असतं, पण थोडा वेळ मिळाला नाही की ते इथे येऊन वर बसतात. पियाची एक डॉल ठेवली होती मागे आणि त्यात म्हणजे मला असं वाटतं की तिला घाबरून ते येत नव्हते, पण तिला खेळायला पाहिजे होती म्हणून मी उचलून घेतली होती. तर बघा तिथे ते बसायला गेलं असेल त्या हंडीवर जिथे मी हे लावलेलं आहे. तर तिथे उडताना जे आहे फडफड करताना हे सगळं पडलं. मागच्या वेळेस पण आम्ही एकदा गावाला गेलो होतो तेव्हा असंच झालं होतं. खूप छान ग्रो झालं होतं ते आणि असंच पडलं होतं. तर मी त्याला जे होतं ना असं खाली माती आणि कोकोपीटचं मिक्सचर जे आहे ते कुंडीत भरलं आणि त्याच्या कटिंग्स थोड्या छोट्या केल्या आणि वर जे आहे ना कोकोपीट आणि मातीची लेअर परत अशी टाकून देते. तसं उन्हाळ्यामध्ये गरम हवेमध्ये ग्रो होणं थोडं हार्ड असतं, पण मी ट्राय करेल की याला शेडी एरियामध्ये जे आहे ते ठेवावं किंवा थंड जिथे हवा असेल तिथे ठेवावं, ब्राईट लाईटमध्ये ठेवावं आणि ग्रो झालं तर ठीक आहे. कुंडी तर आहेच माझ्या 2-4 खाली, त्यातली भरेल पण. सो हे जे आहे ना टँगल हार्टचं जे आहे ना हे प्लांट आहे जे माझ्याकडे मोठे हँग केलेले आहेत, तुम्हाला माहितीच आहे. तर अशा पद्धतीने लावून घेतलं. आता बघूयात जगतं की नाही जगतं ते. कारण गार्डनर असून तुमच्याकडे म्हणजे कितीही त्याचे प्लांट्स असू द्या, कितीही कुंड्या भरलेल्या असू द्या, ते फेकून आपल्याला चालत नाही. ते जिथे जे मिळालं, डब्बा मिळाला त्यामध्ये का असेना आपण कटिंग लावतोच. दुपारची बरीचशी कामं जी आहेत ती माझी झालेली आहेत आणि आता मी माझं मशीन पकडून बसली आहे. लास्ट टाईम हे ब्लाऊज जेव्हा मी लग्नाला गेली होती तेव्हा घातलं ना, तर तेव्हा मला रिअलाईज झालं की हे मला थोडं लूज होतं आहे. सो मी सेफ्टी पिनने त्याला तिथे सिक्युअर केलं होतं. पण म्हटलं चला आता अजून माझे 1-2 ड्रेस पण आहेत. आता जे मी हॉल व्हिडिओ केला होता त्यातले 2-1 ड्रेस मी ठेवले आहेत. तर त्यांना पण मला थोडं अल्टर करायचं आहे. कारण मला स्मॉल साईज काय होतं ना, की मला स्मॉल साईज ना थोडी कमी पाहिजे असते आणि जर एक्स्ट्रा स्मॉल घेतली आणि ते श्रिंक वगैरे झाले तर मग मला होत नाही. म्हणून मग मी स्मॉल मागवते. पण मला एक टीप जी असते ती मारावी लागते आणि मला नॉर्मल अल्टर वगैरे करणं, स्लीव्ज लावणं एवढं जमतं. ब्लाऊज ड्रेसेस वगैरे शिवणं मला एवढं जमत नाही आणि त्या अल्टरसाठीच मी हे मशीन घेतलं होतं. आणि बऱ्याच शॉर्ट व्हिडिओमध्ये किंवा अजून पण ह्या मशीनवर मला भरपूर कमेंट येतात की डिटेल सांग. मी यावर डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्ही जो आहे हॉल अँड रिव्ह्यू नावाची एक प्लेलिस्ट आहे त्यामध्ये जाऊन चेक करू शकतात. तुम्हाला याची लिंक पाहिजे असेल ह्या मशीनची मी डिस्क्रिप्शनमध्ये देते. पण मी गॅरंटी देत नाही तुम्ही घेतल्यानंतर तुमचं माझ्यासारखं चालेलच असं, कारण हे इलेक्ट्रॉनिक आहे. कधी काय बिघाड होतं आपल्याला काही माहीत पडत नाही. अचानक लाईक ट्रिप झाली वगैरे अशाही गोष्टी होऊ शकतात किंवा ठेवताना जोरात ठोकलं वगैरे गेलं, ह्या पण गोष्टी होतात. आपण यूज कसं करतो त्यावर पण डिपेंड आहे. मला जवळजवळ आता 3.5-4 वर्ष होतील आणि स्टार्टिंगला तर मी भरपूर रफ अँड टफ यूज केलं आहे. आता एवढा वेळ नसतो माझ्याकडे, त्यामुळे मी जास्त काही तामझाम करत नाही आहे. तसंच घालण्याचा प्रयत्न करते. पण पहिले खूप यूज केलं. अगदी जीन्ससुद्धा मी यावर जे आहे व्हायचं नाही तरी पण, कारण जास्त जाड असलं ना की मग होत नाही त्याच्यावर. पण तरी पण मी त्यामध्ये प्रयत्न करून जीन्ससुद्धा त्याच्यावर, म्हणजे पियाची असली थोडी लाँग होते तर तिला शॉर्ट करून टाकू अशा पद्धतीचे कामं केले. सो माझं चालतं आहे. मी लिंक देते तुम्हाला, चेक करा तुम्ही तसं. आणि आता हे 1-2 आहे ते मी अल्टर करून घेते. चला मग माझं काम मी संपवते. अपेक्षा करते तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल. कसा वाटला मला कमेंटमधून नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटूयात पुढच्या अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोवर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. सो टेक केअर फ्रेंड्स अँड बाय.